आता कंठम भरतवंदिता म्हणजे भरतवंदिता हा राम कंठम पातु. भरताने ज्याला वंदिलेला आहे असा राम माझ्या कंठाचं रक्षण करो. भरत म्हणजे त्याचा अर्थ असा जो यज्ञ करतो तो. यज्ञ हा शुद्ध आणि पवित्र मंत्रोच्चाराने केला जातो. ज्याला यज्ञ प्रिय आहे असा राम असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. भरतवंदिता म्हणजे ज्याला यज्ञप्रिय आहे असा राम, किंवा भरत हा भाऊ म्हटला तर भरताने जो वंदिलेला आहे असा राम माझ्या कंठाचं रक्षण करो. भरत आणि राम यांच्यामध्ये नितांत प्रेम होतं. म्हणजे दोघे एकमेकांचे सगळ्यात जास्त प्रेम असलेले भाऊ होते. त्यात काय झालं की कैकेयीने हट्टाने रामाला वनवासाला पाठवलं आणि हे कळल्यानंतर भरत अत्यंत कठोर शब्दामध्ये कैकेयीची निर्भत्सना करतो. अत्यंत कठोर. हे पतिघात करणाऱ्या दुष्टे, तू कुंभीपाक नावाच्या नरकात जाशील असं भरत सांगतो तिला. तेव्हा क्रोधाने भरताचं स्वरयंत्र बिघडतं. इतका तो क्रोधाविष्ट होतो आणि क्रोधाने अनावर झाला की तुम्हाला माहितीये कशाचंच भान राहत नाही. नको ते शब्द तोंडातून बाहेर पडतात आणि मग नंतर वाटतं असं बोललो नसतो तो बरं झालं असतं. त्याचं स्वरयंत्र व्यवस्थित करण्याचं काम रामाने केलं, त्याला मिठी मारून. आणि म्हणून तू माझ्या कंठाचं रक्षण कर, जसं भरताच्या कंठाचं रक्षण केलंस. भरताला जसा तू उपदेश केलास, त्याला जसं प्रेमाने जवळ घेतलंस, तो इतका राग क्रोधाविष्ट झालेला असून सुद्धा की तू किती चुकीचं करतोय, स्वतःच्या मातेची निर्भत्सना करणं योग्य नव्हे, याचा तो सर्व बाजूनी त्याला उपदेश देतो आणि क्रोधाविष्ट झालेल्या भरताला शांतता. क्रोध किती भयानक आहे आपल्याला माहिती आहे. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमा, आणि असं होतं स्मृतिविभ्रमाने नाश होतो. महाभारत काय क्रोधामुळे घडलं. कारण एकदा क्रोध चढला की चढला, मग तो उतरला फार कठीण जात. भांड्याला भांड लागलं की थंड व्हायला वेळ लागतो. आपल्या सगळ्यांचा तसा अनुभव असेल नाही का? वीरश्रीला तर नक्की पटेल. तर असा राग आला की राग वाट लागते आणि मग हे बिघडतं, कंठ बिघडतो. आणि त्याच्यामुळे त्याला थंड करण्यासाठी रामाने उपाय जे योजले तसे उपाय योजून माझ्याही कंठाचं रक्षण कर, अशी ती प्रार्थना करतोय. आणि कंठाचं रक्षण झालं म्हणजे कशाचं काय, विशुद्धी चक्राचं जागरण. कारण विशुद्धी चक्र हे कंठाच्या मागच्या बाजूला पहिल्या दोन मणक्यांच्या पुढे आहे. 16 पाकळ्यांचं चक्र आहे, माहिती आहे आपल्याला. 16 पाकळ्यांचं बटमोगऱ्याच्या फुलासारखं दिसतं आणि ज्याच्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण येतं त्याच्या जागृतीने. ज्ञानेंद्रिय म्हणजे इच्छाशक्तीच्या जोरावर काम करणारी सगळी इंद्रिय, या इंद्रियांवर नियंत्रण. आणि तसं जे भरताच्या बाबतीत तू घडवलंस
तसं माझ्या बाबतीत घडव, माझ्या कंठातून क्रोध बाहेर पडू नको दे. आणि म्हणून कंठम भरतवंदित हा पुढे म्हटलंय, स्कंधौ दिव्यायुध पातुः भुजौ भग्नेश कार्मुकः. स्कंधौ दिव्यायुध पात, दिव्य म्हणजे अलौकिक, स्वर्गीय. स्वर्गीय काय? आयुध म्हणजे शस्त्र, हत्यार, जे मानव वापरत नाहीत अशी दिव्य अस्त्र धारण करणारा, स्कंधावर धारण करणारा, म्हणून स्कंधौ दिव्यायुध. दिव्यायुध धारण करणारा राम, त्यांनी जसं त्याचे स्कंध मजबूत झाले तसे तो माझ्या स्कंधाचं रक्षण करो. स्कंधौ दिव्यायुध पात. आणि मग भुजौ भग्नेश कार्मुक, कार्मुक नावाचं शिवधनुष्य परशुरामाचं, जे त्यांनी सीतेला दिलं होतं. आणि सीता म्हणजे काय, ती देवताच होती, आदिमाया. आणि ती लहानपणी त्याचा घोडा घोडा करून खेळायची ती त्या धनुष्याशी. जे धनुष्य रावणालाही उचलता आलं नाही असं धनुष्य. आणि हे धनुष्य पणाला लावलं आणि रामाने सहजगत्या उचलून बाण लावायला लागला, ते मोडलं. म्हणून भग्नेश कार्मुक, म्हणजे ज्याने हे शिवधनुष्य मोडलं, ज्याचे भुजा एवढ्या मजबूत आहेत, असा राम माझ्या भुजांचं रक्षण करो. स्कंधौ दिव्यायुध पाहतो, दिव्य आयुध धारण करणारा माझ्या स्कंधांचं रक्षण करो. आणि कार्मुक धनुष्य मोडणारा माझ्या भुजांचं रक्षण करो. याच्यात असं पण म्हणता येईल, आपण सहज म्हणतो नाही का, त्यांनी खूप जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या आणि पार पाडल्या. अशा रामाने सुद्धा अनेक जबाबदाऱ्या घेऊन पार पडल्या, आपल्या खांद्यावर घेऊन. असे त्याचे खांदे मजबूत. मलाही अशाच जबाबदाऱ्या माझ्या आयुष्यामध्ये खांद्यावर घेऊन पार पाडता येऊ देत, म्हणून माझ्या खांद्यांचं प्रभू रामचंद्र रक्षण करू दे. स्कंधौ दिव्या युधा पातुः. आणि मग करौ सीतापती, सीतापती राम माझ्या हातांचं रक्षण करो. हातांचं म्हणजे कराचं रक्षण करो. हात म्हणजे सगळा होईल, कर म्हणजे हे हात, तळवे. माझ्या हाताचं रक्षण कर. कोण? राम. सीतापती, ज्याने सीतेचं पाणी ग्रहण केलं. शिवधनुष्य जिंकून, शिवधनुष्याचा पण जिंकून, या पराक्रमामुळे ज्याने सीतेचे पाणी ग्रहण केले, तो राम माझ्या हाताचं रक्षण करो. पाणी ग्रहण म्हणजे सुद्धा हात हातात घेतो, असाही त्याचा अर्थ. आणि तो राम माझ्या हाताचं रक्षण करो. जसा राम एक पत्नी व्रत आयुष्यभर त्यांनी पालन केलं, तशी मलाही तशीच सद्बुद्धी देऊ दे राम. म्हणून त्याने माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करो, अशी प्रार्थना. करो सीतापते पातु, हृदयम जामदग्नेजित पातु. जामदग्नेजित, जामदग्ने म्हणजे कोण? परशुराम. जमदग्नीचा पुत्र तो जामदग्ने. जमदग्नी ऋषी नव्हे, जामदग्न्य म्हणजे जमदग्नीचा पुत्र. राम म्हणजे परशुराम, याचा ज्याने निष्पात केला, याला ज्याने जिंकलं, तो राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. जामदग्ने जित राम मम हृदयम पातु, माझ्या हृदयाचं रक्षण करो. परशुरामाच्या, परशुराम सुद्धा क्रोधाविष्ट होते. त्यांनी
21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं म्हणतात. म्हणजे क्षत्रिय बलहीन झाले होते आणि ते शोधात होते अशा बलवान क्षत्रियाच्या की ज्याच्या हातात आपल्याला या पृथ्वीचं रक्षण करण्याचं हे देता येईल, सोपवता येईल. नाही मिळालं कोणी. 21 वेळा त्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली. आणि असा परशुराम त्याचा प्रभू रामचंद्रांनी त्याला हरवलं. प्रभू रामचंद्रांनी त्यांना जिंकलं. कसं जिंकलं? तर परशुरामांच्या कानावर हे आलं की प्रभू रामचंद्र जनक राजाच्या दरबारात पण जिंकण्यासाठी म्हणून गेलेले आहे. आणि सीतेचा पण काय होता? परशुरामाने दिलेल्या धनुष्याला प्रत्यंचा लावून ते ओढायचे. कोण हा क्षत्रिय माझं धनुष्य उचलायला निघालाय म्हणून परशुराम निघाले होते तरा तरा तिकडे क्रोधाविष्ट होऊन. दाखवतो याला धडा आता. आणि हे तर ते पण जिंकून लग्न बिग्न होऊन सीतेला घेऊन सगळ्या ते लवाजमा दशरथ राजासह अयोध्येला जायला परत निघाले होते. आणि वाटेत परशुरामांची गाठ पडली. क्रोधाविष्ट झालेले परशुरामचा राग अनावर झाला होता. कोण हा क्षत्रिय? माझं धनुष्य मोडतो म्हणजे काय? तेव्हा रामाने त्यांच्या हृदयातला क्रोध नाहीसा केला. असं म्हणतात की रामाने त्यांच्याकडे पाहिलं. एकमेकांकडे ते पाहत होते आणि एकमेकांकडे पाहत असताना शांततेचा झोत रामाने सोडला. अतिशय निर्मळ दृष्टी असलेले प्रभू रामचंद्र आणि त्याच्यामुळे तो शांत दृष्टी आणि स्मित हास्य त्या प्रभू रामचंद्रांचं पाहिल्याबरोबर त्यांचा क्रोध निवळला. आणि त्यांचा क्रोध निवळल्यावर त्यांना संपूर्ण परिस्थितीची जाणीव झाली. क्रोधात काही होत नाही, वाटेल ते होतं. शांत झाल्यावरच लक्षात येतं काय परिस्थिती आहे ती. ती नाही लक्षात आलं तर आपण वाटेल ते करून बसतो. प्रभू रामचंद्रांच्या त्या शांततेच्या झोताने परशुराम शांत झाले. त्यांना सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली आणि आता आपलं अवतार कार्य संपलं याची जाणीव झाली त्यांना. आणि म्हणून प्रसन्न चित्त झाले आणि प्रभू रामचंद्रांना या पृथ्वी तलावरच संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवून ते वनामध्ये निघून गेले. जसं त्यांनी परशुरामाचं क्रोधाने क्रोध शांत केला, हृदय शांत केलं, हृदयाची धडधड कमी केली, रागाने धडधडणारं हृदय शांत केलं, तसं प्रभू रामचंद्र माझ्याही हृदयाचं रक्षण करो. किती योग्य विशेषण वापरलेत प्रत्येक ठिकाणी याचा विचार करा. जमदग्नी स्वतः अतिशय क्रोधाविष्ट. परशुरामही त्यांचेच पुत्र, त्याच्यामुळे ते क्रोधाविष्ट. क्षत्रियाला शिक्षण द्यायचं नाही असा पण होता त्यांचा. आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्ण गेला त्यांच्याकडे शिकायला. महाभारता काळापर्यंत ते होते. कर्ण गेला त्यांच्याकडे शिकायला. तेव्हा सुद्धा ज्या वेळेला त्यांना कळलं की हा क्षत्रिय आहे, शाप दिला, ऐन युद्धामध्ये तुला हे शस्त्र आठवणार नाही. आणि तसंच घडलं. पण कर्णाचं क्षत्रियत्व त्यांना कळलं. ही गोष्ट माहिती आहे आपल्याला.
मांडीवर झोपले होते आणि भुंगा आला खाली आणि कर्णाची मांडी पोखरली त्याने. पण गुरु उठेल म्हणून कर्ण शांत शांत होता. आणि जागे झाल्यावर खाली रक्ताचं थारोळं बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे हे ब्राह्मण सहन करणार नाही, हा क्षत्रियच असला पाहिजे. आणि तेव्हा त्याने विचारलं, कोण आहेस ते खरं सांग. आणि मग त्याला शाप दिला. तेव्हा असे परशुराम, ज्यांच्या हृदयातली धडधड, हृदयाचा राग ज्यांनी शांत केला, ते जामदग्नी श्रीराम माझ्या हृदयाचं रक्षण करो, असा त्याचा अर्थ घ्यायचा या मंत्राचा आपल्याला. पुढे असं आहे, मध्यम पातु खर ध्वंसी, खर राक्षसाचा नाश करणारा राम. खर हा रामायणातले रावणाचे राक्षस होते हे सगळे 6 अध्यायी, त्याला सहाय्य करणारे, आकाशातनं उडणारे असायचे. अशा राक्षसांचा रामाने नाश केला. असा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो. मध्यम पात, मध्यभाग म्हणजे कुठचा, तर छातीचा पिंजरा आणि पोटाचा खालचा कमरेपर्यंतचा भाग, ही जी मधली पोकळी आहे तो मध्यभाग, त्या मध्यभागाचं राम रक्षण करतो. खरं म्हणजे आकाशात उडणारे राक्षस, अशा सर्व राक्षसांचा त्यांनी नायनाट केला. शरीराचा मध्यभाग म्हणजे उदरपोट, ऍब्डोमेन ज्याला म्हणतात. म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये काय काय आहे, जठर आहे, आतडी आहे, यकृत आहे, मूत्रपिंड आहे, स्वादुपिंड आहे, आणि हे आपले काय, लिव्हर त्याला काय म्हणतात, यकृत, यकृत आहे. असा सगळा भाग म्हणजे मध्यभाग. या मध्यभागाचं, या मध्य प्रदेशाचं रक्षण कर. याचा दुसरा अर्थ आपण असा काढू शकतो की हा मध्य प्रदेश, हा जो आहे आपला, त्याच्यामुळेच सगळे आजार येतात. पोट बिघडलं की संपलं. आता एक दिवसापूर्वी हिची बहीण, तिला ऍडमिट केलं होतं पोट बिघडल्यामुळे. पोट बिघडलं की संपलं. मध्य प्रदेशाचं रक्षण फार आवश्यक आहे. तेव्हा माणसाच्या आजाराचं जे मुख्य कारण आहे त्याचंच तू रक्षण कर. कारण हे आजार खरं राक्षसाप्रमाणे भयंकर असू शकतात, घातक असू शकतात. त्यांचा संपूर्ण नायनाट करणं आवश्यक आहे. खरं राक्षसांचं वास्तव्य कुठे होतं, दंडकारण्य म्हणजे पंचवटीचा भाग, तिथे होतं. आणि तिथे यज्ञ याग वगैरे चालू असताना ते असे उडत यायचे आणि यज्ञाचा ध्वंस करायचे. त्यांचा नाश हा रामचंद्राने केला. म्हणून मध्यम पातु खरं ध्वंसी अशी प्रार्थना करायची. आता योग साधनेच्या दृष्टिकोनातनही ह्याला महत्व आहे. कारण हा जो मध्य प्रदेश आहे, त्या मध्य प्रदेशातच हृदयाचं अनाहट चक्र येतं आणि पोटातलं मणिपूर चक्र येतं. या दोन्ही चक्रांच्या जागृतीला सुद्धा मध्य प्रदेशाचं रक्षण केलं तर मदत होते. त्याच्यामुळे अनाहट चक्राचं स्थान जागृत करण्यासाठी जसं हृदयम जामदग्न्यजित आहे, तसं मध्यम पातु खरं ध्वंसी ही कारण आहे. कारण हे निगडित आहे एकमेकांशी. फक्त एक मधला डायफ्रॅम आहे, त्याच्यामुळे हे वेगळे होतात एकमेकांपासून. पण हे जोडलेलं आहे आणि हा डायफ्रॅम वर खाली होत असतो, श्वास घेताना आणि श्वास सोडताना. आणि त्याच्यामुळे जसं मध्यभागाचं रक्षण होतं तसं माझ्या हृदयाचं रक्षण होतं. आणि त्याच्यामुळे अनाहट चक्र आणि मणिपूर चक्राचं जागृतीकरण सुद्धा होऊ शकतं. योगशास्त्रात सुद्धा आहाराला फार महत्व आहे.
कारण आहार सात्विक असेल तर मध्य प्रदेशाचं रक्षण होईल. आणि त्याच्यामुळे सात्विक आहार घेणं हे फार फार महत्वाचं आहे. आपण विचार न करता, मुंबई तर अशी झालेली आहे की सगळ्या देशातले नव्हे तर सगळ्या जगातले पदार्थ तिथे मिळतात. आणि त्याच्यामुळे विचार न करता आज हे खाऊन बघूया, आज चायनीज खाऊन बघूया, आज कॉन्टिनेंटल खाऊया, आज अमुकच खाऊया, असं करून त्या मध्य प्रदेशाची एवढी वाट लावतो आपण विचार न करता. थोडं खाल्लेलं समाधान होत नाही ना आपलं. आज चेपून खायचं गेलं की. आणि मग त्याचा परिणाम होतो ना. त्याचा परिणाम झाला, ते बोलायला लागलं, ते टॉक्सिन्स निर्माण झाले की कसं रक्षण होणार. मग ते ती भावना येऊ नये, हे प्रदेशाचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं? वाटेल ते खा, मी राम तू माझं रक्षण कर, असं नाहीये. ते मनापासून ती भावना निर्माण होण्यासाठी म्हणून तू माझ्या मध्य प्रदेशाचं रक्षण कर, असाही त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणून मध्यम पातू खरं ध्वंसी, खरं राक्षसाचा वध करणारा म्हणजे या सगळ्या पोटातल्या विकारांवर नियंत्रण करणारा राम, माझ्या या मध्य प्रदेशाचं तू रक्षण कर. पुढे म्हटलंय, नाभिम जांबवदाश्रय पाहतो. जांबवदाश्रय सा राम म्हणजे जांबुवंत ज्याच्या आश्रयाला आला असा राम माझ्या नाभीचं रक्षण. फार इंटरेस्टिंग आहे. नाभीच्या ठिकाणी देवता कोणती आहे आपण मानतो? म्हणजे नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे. आणि मणिपूर चक्राची देवता आहे भगवान विष्णू. श्रीकृष्णाने 15व्या अध्यायात सांगितलं ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. मी वैश्वानर अग्नी होऊन तुझ्या पोटामध्ये आहे आणि प्राण अपानाच्या संयोगाने पचामी अन्नम चतुर्विधम. चतुर्विध अन्न मी पचवतो असं भगवान विष्णू म्हणतात. आणि म्हणून मणिपूर चक्राची देवता आहे भगवान विष्णू. भगवान विष्णू म्हणजे नारायण, आणि नारायण म्हणजे प्रभू रामचंद्र, नाही का? नारायणाच्या बेंबीतून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाचा पुत्र जांबुवंत. जांबुवंत हा ब्रह्मदेवाचा पुत्र. त्याला म्हणत असत वृक्ष. वृक्ष वृक्ष म्हणजे अस्वल. जांबुवंत हा वृक्ष श्रेष्ठ होता, म्हणजे अस्वलांमध्ये श्रेष्ठ होता. आणि हनुमान हा वानर श्रेष्ठ होता, वानरांमध्ये श्रेष्ठ होता. तेव्हा असा वृक्ष श्रेष्ठ जांबुवंत, जो ब्रह्मदेवाचा पुत्र, आणि ब्रह्मदेवाची निर्मिती नारायणाच्या नाभीतनं झाली. आणि नारायण म्हणजेच प्रभू रामचंद्र. म्हणून जांबुवंत हा नारायणाच्या आश्रयाला आला, म्हणजे नाभीस्थानी. म्हणून ज्याचा आश्रय, जांबुवंताचा आश्रय जो राम आहे, तो माझ्या पण नाभीचं रक्षण करू. लक्षात येते की नाही? जामदग्नी ऋषी, सॉरी, जांबवंताश्रय. आता नाभीस्थानी काय आहे तर मणिपूर चक्र आहे. आणि योग मार्गात मणिपूर चक्राला फार महत्व आहे. त्याला ऍब्डोमिनल ब्रेन म्हटलंय इंग्रजीमध्ये. ऍब्डोमिनल ब्रेन म्हणजे पोटातला मेंदू. मेंदूचं केवढं महत्व आहे आपल्याला माहिती आहे. तशा या पोटातल्या मेंदूचं महत्व आहे, कारण तो सगळ्या पचनेंद्रियांचं रक्षण करतो. म्हणजे त्या पचनेंद्रियातनं निर्माण होणाऱ्या रस निर्मितीवर नियंत्रण करतो. आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन, पचन झालेल्या अन्नाचं रक्तात शोषण, रक्तात शोषण झालेलं अन्न सगळ्या शरीरभर पाठवणं, हे सगळं नियंत्रित होतं नाभीपासून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचं तापमान कायम राखण्याचं काम नाभीच्या ठिकाणी होतं.
अतिशय थंड असेल तरी आपल्या शरीराचं तापमान तेवढंच असतं, आणि अतिशय गरम असेल तरी आपल्या शरीराचं तापमान तेवढंच असतं. हे जे कार्य आहे शरीराचं तापमान मेंटेन करण्याचं, हे कार्य सुद्धा नाभीच्या ठिकाणाहून होतं. आणि जे आश्रयस्थान आहे जांबुवंताचं, ज्याला त्यांनी आश्रय दिलाय, तसा जांबुवंताश्रय म्हणजे प्रभू राम माझ्या नाभीचं रक्षण करो. फार इंटरेस्टिंग आहे. तर त्याला असंही म्हटलंय की मारुती हा कुंडलिनी शक्तीचे जागृत स्थान आहे. जागृतीचं प्रतीक आहे कुंडलिनी जागृतीचं. कारण कुंडलिनी शक्ती ज्याची जागृत असेल तर प्रचंड शक्तिवान असतो, अष्टसिद्धी प्राप्त झालेला असतो. मारुतीला होत्या, परंतु त्या विस्मरणात गेल्या होत्या. आणि त्या प्रचंड शक्तिवान मारुतीला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी तेवढाच शक्तिवान माणूस पाहिजे. आणि तो शक्तिवान माणूस वानरांमध्ये कोण होता, म्हणजे त्यांच्या काफिल्यामध्ये कोण होता, तर जांबुवंत. आणि म्हणून जांबुवंतांनी त्याला कल्पना दिली, अरे तू जन्माला आलास त्यावेळेला का पराक्रमी होतास की उडालास आणि सूर्या गिळायला बाहेर पडलास, आणि इंद्राने वज्र टाकलं तुझ्यावर, तेव्हा तू खाली पडलास, थंड झालास, आणि तेव्हापासनं तुला वर प्राप्त झाले, आणि तू अतिशय मोठा शक्तिमान आहेस. त्याला त्याच्या शक्तीची जाणीव होता होता तो एवढा मोठा होतो, आणि मग अणिमा गरिमा लघिमा सगळ्या शक्ती त्याच्याकडे असतात, आणि तो एका एका उडीमध्ये संपूर्ण सागर पार करून लंकेला जाऊन पोचतो. ही जी जाणीव करून दिली असा हा जांबुवंत. आणि हा कोणाच्या आश्रयाला आहे, तर श्रीरामांच्या आश्रयाला आहे. आणि असे श्रीराम माझ्या नाभीचं रक्षण करू. बघा काय उत्कृष्ट अर्थ याच्यामध्ये भरलेला आहे. तेव्हा पातू नाभीम जांबवदाश्रय, आणि मग सुग्रीवेश कटी पातू. सुग्रीवाचा स्वामी म्हणजे सुग्रीवेश. सुग्रीवाचा स्वामी कोण पुन्हा, प्रभू रामचंद्र. हे माझ्या कटीचं रक्षण करो, माझ्या कमरेचं रक्षण करो. पराक्रमी सुग्रीवाचा प्रभू श्री रामचंद्र माझ्या कमरेचं रक्षण करो. मला विषयासक्त होऊ न देता ब्रह्मचर्य रक्षण होऊन ताठ मानेने समाजात वावरण्याची बुद्धी देवो. ग्रीवा म्हणजे मान, सुग्रीव म्हणजे ताठ मानेने चालणारा. आणि म्हणून सुग्रीवाचं जसं तू रक्षण केलं, तसं माझ्या कटीचं रक्षण कर. कारण कटीचं रक्षण म्हणजेच ब्रह्मचर्याचं रक्षण, विषय वासनेपासून दूर ठेवणार, आणि समाजात ताठ बुद्धीने म्हणजे शक्तियुक्त शरीराने वावरणे. काय होतं सुग्रीवाच्या बाबतीत, असं सांगतात की सुग्रीव हा रामाचा मित्र, आणि दोघांचंही दुःख एकच की सुग्रीवाचा वालीने वध करून त्याला पळवून लावला, आणि त्याला हे यायचं नाही इकडे, तंगड बोलून टाकेल. आणि आणि त्याच्यामुळे तो मग ऋष्यमुख पर्वतावर जाऊन बसला, कारण ऋष्यमुख पर्वतावर वालीला यायला मनाई होती. शाप दिला होता एका ऋषीने, की ऋष्यमुख पर्वतावर गेलास तर तुझा मृत्यू होईल. आणि हे सुग्रीवाला हनुमंताने सांगितलं, आणि त्याच्यामुळे सुग्रीव त्याच्या सैन्यासह ऋष्यमुख पर्वतावर जाऊन बसलेले होते, इथे गुहेमध्ये राहत असत. तर
त्याचं राज्य आणि त्याची पत्नी वालीनी हरण केली. आणि तसंच इकडे रावणाने सीतेला हरण केलं. आणि राम शोधतायत सीतेला. तेव्हा त्यांना एका ऋषीने सांगितलं की तू शबरीकडे जा, शबरीच्या आश्रमात जा. मार्तंड ऋषींचा आश्रम तो. त्याच्यामध्ये तू गेलास की शबरी तुला सांगेल सुग्रीवाकडे जाण्याचा मार्ग. आणि म्हणून ते शोधत शोधत शबरीकडे आले आणि शबरी त्यांची वाटच पाहत होती. मार्तंड ऋषींनी सांगितलं होतं रामाचं दर्शन झाल्याशिवाय तुला मुक्ती नाही. आणि मग ती मुक्त होऊन जात. आणि ती त्यांना सुग्रीवाचा पंपा सरोवराच्या जवळ असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहतो म्हणून सांगते. आणि मग राम तिथे जात. आणि ते समदुःखी अग्निसाक्ष प्रतिज्ञा घेतात की आम्ही एकमेकांना मदत करू. आणि मग राम प्रथम वालीचा वध करतो. आणि वालीचा वध केल्यानंतर सुग्रीवाला त्याचं राज्य देतो. पण विषय लालसेने सुग्रीव पुन्हा इतका त्याच्यामध्ये डुबून जातो की त्याला रामाला दिलेल्या वचनाची आठवणच राहत नाही. आणि मग कालांतराने हनुमान आणि लक्ष्मण त्याच्याकडे जाऊन त्याला त्याची जाणीव करून देतात. तर तेव्हा सुग्रीव आपल्या राज्यातून बाहेर येतो, सर्व ससैन्य बाहेर येतो. आणि मग त्यांची स्ट्रॅटेजी बनते की सीतेचा शोध कसा घ्यायचा. आणि मग ते लंकेवर जाऊन स्वारी करून महापराक्रम करतो सुग्रीव रावणाच्या त्या युद्धामध्ये. असा महापराक्रमी सुग्रीव तो कोण आहे? प्रभू रामचंद्र ज्याचे स्वामी आहेत असा सुग्रीव. त्यांनी जसं सुग्रीवाचं रक्षण केलं तसं ते माझ्या कटीचं रक्षण करो. कामविलासात दंग झालेल्या सुग्रीवाचं त्याला तो जे वचन विसरतो त्याला पुन्हा जाणीव करून दिली जाते. आणि मग पुरुषार्थासाठी सुग्रीव बाहेर पडतो. तसं कंबर, पाठीचा कणा आणि मान ताठ आणि बलसंपन्न अशी माझी कंबर, माझा पाठीचा कणा, माझी मान ताठ होऊन मला बलसंपन्न बनवण्यासाठी तू माझ्या कंबरेचं रक्षण कर. म्हणून सुग्रीवेश कटी पातू. त्याच्यापुढे असं म्हटलं, सक्थिनी हनुमत प्रभू पातू. हनुमंताचा प्रभू म्हणजे श्रीराम माझ्या सक्थिनीचं रक्षण करो. सक्थिनी म्हणजे जांघा. माझ्या जांघांचं रक्षण करो. हा जांघा म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की मांडीच्या हाडाचा विशिष्ट भाग ज्यावर वीरासनात बसताना शरीराचा भार पडतो आणि तोल सांभाळला जातो. वीरासन किंवा वज्रासन. वज्रासनात बसताना जांघेच्या विशिष्ट हाडावर सगळा जो भार पडतो त्याचं रक्षण हे तू कर. आता हनुमत प्रभू का म्हटलं इथे? तर हनुमान स्वतः जन्मतःच सुवर्ण कटी कसोटी धारण केलेला होता. त्याच्या आपल्या मारुती स्तोत्रामध्ये सुवर्ण कटी म्हणजे सुवर्णाची कटी कसोटी लावलेला. कसोटी म्हणजे लंगोटी. जितेंद्रिय होता. ब्रह्मचर्य व्रताचे कटाक्षाने पालन करणारा असा बलभीम होता. अशा हनुमंताचे जे प्रभू ते माझ्या जांघेच्या हाडांचे रक्षण करो. मला काम कीटक विषयासक्त होऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची. कारण पुन्हा जांघेचा आणि या विशिष्ट हाडांचा सुद्धा विषय लोलोपतेशी संबंध आहे. आणि जितके तुम्ही विषयासक्त होता तितकी बलहीन होत जा. आणि ही बलहीनता नको
जसं मारुतीने तुझं स्मरण केलं आणि भक्त झाला आणि तू त्याचं रक्षण केलंस, तसं तू माझ्या कटीचं रक्षण कर. विषय उपभोगात असताना माणसांच्या मांडीच्या हाडाच्या या विशिष्ट भागावर म्हणजे सक्तीनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि त्यामुळे पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. तोल सांभाळता येत नाही, कमरेत वाकायला होतं आणि भोंगलटपणा येतो म्हणजे बावळटपणा येतो. आणि म्हणून माझ्या सक्तीनीचं तू रक्षण कर, जसं तू हनुमानाच्या सक्तीनीचं रक्षण केलंस. तेव्हा असा अर्थ हा या ठिकाणी घ्यायचा. पुढे म्हटलंय उरु रघुत्तम पातू रक्ष कुल विनाशकृत. कुल, रक्ष कुल म्हणजे राक्षसांचं कुल ज्याने विनाश केला, राक्षसांच्या कुळाचा नाश केला असा रघुत्तम राम माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करो. उरु म्हणजे मांड्या, सक्तीनी म्हणजे जांघा, उरु म्हणजे मांड्या. तेव्हा तू माझ्या मांड्यांचं रक्षण कर. कोण? यांनी राक्षस कुलाचा नाश केला असा रघुत्तम राम. रघुकुलातील अनेक राजे देवांना दैत्यांच्या युद्धामध्ये सहाय्य करायला जात असत. अशा रघुकुलातला राम म्हणून रघुत्तम राम. दशरथाचं उदाहरण माहिती आहे, ते सुद्धा इंद्राला दैत्यांच्या युद्धात सहाय्य करण्यासाठी म्हणून गेलेले होते. आता राक्षस कुलाचा नाश करणारा रघुत्तम राम याचा संबंध अध्यात्माशी जर जोडला तर आपण असं म्हणू शकतो की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अभिमान, अहंकार, गर्व हे सगळे राक्षस आहेत. या सगळ्या राक्षस कुलाचा ज्याने नाश केला तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. असा राम माझ्या मांड्यांचं रक्षण कर. षडरिपू राक्षसांचा नाश करणारा राम. साधनेमध्ये आपण ज्या वेळेला योग साधनेमध्ये बसतो त्यावेळेला आपल्याला कशात बसायला लागतं? पद्मासनात किंवा सहजासनात किंवा अर्ध पद्मासनात. अशा वेळेला तासन तास मला पद्मासनात बसायला लागलं तर काय होतं? माझे गुडघे दुखायला लागतात, माझ्या मांड्या दुखायला लागतात, माझी जांघा दुखायला लागतात, सक्तीने दुखायला लागते, माझी कंबर दुखायला लागते, माझी पाठ दुखायला लागते. काही काही तर 2 मिनिटं पण बसतायत. आपल्या सगळ्यांची अशीच आहे. आणि काय काय 2 वर्ष झाली योग शिकून कोणी काही केलं नाही. तर 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास पद्मासनात बसता आलं पाहिजे, तर पुढची साधना, नाही तर काय पुढची साधना. तर हे तासन तास बसतात योगी. आणि हे बसताना या ज्या मांड्या दुखतात त्या दुखू नयेत म्हणून माझ्या मांड्यांचं रक्षण कर. योगाच्या दृष्टीने सुद्धा हे आपण अर्थ याचा जोडून घेऊ शकतो. म्हणून माझ्या मांड्यांचं रक्षण कर. राक्षस कुलाचा म्हणजे षडरिपूंचा नाश करणारा राम माझ्या मांड्यांचं रक्षण कर. त्याच्यामुळे मला योगशास्त्रामध्ये पुढे प्रगती करता येईल. पुढे म्हटलंय जानुनी सेतुकृत पातू. सेतू म्हणजे पूल, सेतुकृत पूल बांधणारा. पूल बांधणारा राम माझ्या जानुनीचं रक्षण करू दे. म्हणजे काय? माझ्या गुडघ्यांचं, जानू म्हणजे गुडघे, माझ्या गुडघ्यांचं रक्षण करू दे. मग कसला पूल? तर ती माहिती आहे आपल्याला की वानराने दगड टाकले, त्याच्यावर राम दिलं आणि टाकले आणि ते
6 योजन रुंद आणि 10 योजन लांब एवढा मोठा प्रचंड पूल बांधला. केवळ हाच पूल नव्हे, तर भवसागर तरुण जाण्यासाठी म्हणून सगुण ईश्वर साधनेतून निर्गुण ईश्वर साधना करण्यासाठी म्हणून निराकार परब्रह्माकडे नेणारा राम हा माझ्या गुडघ्यांचं रक्षण करू दे. आता गुडघ्यांचं रक्षण करू दे कशाला? तर गुडघ्यामुळेच तर मी चालू शकतो, गुडघ्यामुळे मी उभा राहू शकतो, गुडघ्यामुळे मी माझं काही काम करू शकतो, गुडघ्यामुळे मी चढू शकतो. पण हे गुडघेच माझे कमकुवत झाले तर कसं होणार? आणि आत्ताच मी म्हटलं की पद्मासनामध्ये बसून योग साधना करताना सुद्धा माझे गुडघे दुखतात, हे दुखू नयेत. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर शरीर हे पंचमहाभूत कसं आहे? तर पावलांपासून गुडघ्यांपर्यंत पृथ्वी तत्व, तेथून नाभीपर्यंत जलतत्व, नाभीपासून कंठापर्यंत तेज तत्व, कंठापासून भ्रूमध्यापर्यंत वायू तत्व आणि भ्रूमध्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंत आकाश तत्व. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश असे हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्या शरीरातलं पृथ्वी आणि जल यांना जोडणारा दुवा कोणता आहे? तर जानू, म्हणजे पाय. कारण पायापासून गुडघ्यापर्यंत पृथ्वी तत्व आणि गुडघ्यापासून कमरेपर्यंत जलतत्व. तेव्हा या दोघांना जोडणारा जो आहे पहिला जोड, हे गुडघे आहे. आणि पृथ्वी आणि जल यांचा सांधा म्हणजेच सागरावरचा सेतू. हा जसा सागरावर त्यांनी सेतू बांधला, तसं माझ्या या सांध्याचं, पृथ्वी आणि जलतत्व जोडणाऱ्या गुडघ्यांचं तू रक्षण कर, की जेणेकरून साधना करताना, डोंगर चढताना, जिने चढताना माझे गुडघे दुखणार नाहीत आणि गुडघ्यात आवश्यक ती शक्ती टिकून राहील. म्हणून जानूनी सेतुकृत पातू. काय सुरेख खोल अर्थ काढलेला आहे बघा याच्यामध्ये. जंघे दशमुखांतक हा. दशमुखांतक हा माझ्या जंघांचं रक्षण करू. जंघ म्हणजे पोटऱ्या. हा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करू. दशमुखांतक म्हणजे काय? दशमुखी रावणाचा नाश करणारा. अंतक म्हणजे नाश करणारा. तेव्हा दशमुखी रावणाचा नाश करणारा राम हा माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करू. त्याच्यात आणखीन एक अर्थ असा घेता येईल, दशमुख राम म्हणजे काय? तर माझ्या लिंग देहातला आत्मा म्हणजे राम, त्याला आपण आत्माराम म्हणतो. हा आत्माराम 10 इंद्रियाद्वारे आनंद उपभोगत असतो. 10 इंद्रिय म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. हीच रावणाची 10 मुख. आणि अध्यात्म रामायणात याचा उल्लेख आहे. ही रावणाची 10 मुख. आणि या 10 मुखांना आपल्या ताब्यात घेणारा जो आत्माराम, त्यांनी जसं ताब्यात घेतलं, तसं ताठ व न लडखडता चालण्यासाठी, म्हणजे त्या लिंगदेहाचा नाश करण्यासाठी तू माझ्या पोटऱ्यांचं रक्षण कर. कारण पोटऱ्यामुळे मला ताठ चालता येतं आणि पोटऱ्यामुळे मी लडखडत नाही. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे
योग साधनेत तासन तास पद्मासन घालून बसणाऱ्यांच्या पोटऱ्या पण दुखायला लागतात. पिंढऱ्या त्याला म्हणतो आपण. तर पिंढऱ्या पण दुखायला लागतात. आणि म्हणून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियावर जबरदस्त संयम असणारा राम माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो, जेणेकरून मला योगशास्त्रामध्ये पुढे जाता येईल आणि माझी प्रगती होईल. आणि आता शेवटी पादो बिभीषण क्षण श्रीदहा. बिभीषण श्रीदहा म्हणजे बिभीषणाला राजवैभव देणारा राम. श्री देणार, श्रीदहा देणारा, वैभव देणारा. विभीषणाला वैभव देणारा राम माझ्या पावलांचे रक्षण करो. पाद म्हणजे पाऊल. विभीषणाने कैक वेळा रावणाला उपदेश केला, हे करू नकोस. सीतादेवीला रामाकडे सन्मानाने पाठव, हे पाप आहे, यांनी तुझ्या कुलाचा आणि राक्षस वंशाचा नाश होईल, जागा हो. रावणाने कधीही ते ऐकलं नाही, कारण तो अहंकारात होता आणि क्रोधाविष्ट. त्याला डाचत होतो काय, त्या स्वयंवरामध्ये त्याचा कसा अपमान झाला होता. आणि हा कोण मनुष्य, हा काय करणार आहे माझं, मी सीतेला घेऊन जातो, उचलून जाणार. आणि त्याला माहित होतं मला कोणीही मारणार नाही, मनुष्य मारणार नाही, हे त्याच्या स्वप्नातच नव्हतं. सगळ्या देवांना ज्यांनी आपल्या पायाखाली ठेवलं होतं, ग्रहांना सुद्धा, शनीला त्या आपल्या सिंहासनाच्या शेवटच्या पायरीवर ठेवून त्याच्यावर पाय ठेवून बसायचं. असा रावण कसा उपदेश ऐकणार विभीषणाचा. हा, त्यांनी आणि इंद्रजित त्याचा मुलगा, त्यांनी विभीषणाची प्रचंड निर्भत्सना केली, नालस्ती केली. तेव्हा त्यालाच उलट सांगितलं की तूच कुलनाशी आहेस, आपल्या राक्षस कुळात असा अविचारी तू जन्माला कसा आलास. अशी नालस्ती करून विभीषणाला अतिशय वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो आणि रामाच्या आश्रयाला जातो. रामाच्या आश्रयाला गेल्यावर विभीषण सुग्रीवाला संशय येतो, अरे हा रावणाचा भाऊ आहे, हा सगळं आपल्याकडचं काढून घेईल आणि तिकडे जाऊन सांगेल आणि आपल्याला पराभव पत्करायला लागेल, याला घेऊ नको जवळ. तेव्हा राम म्हणतात की जो पूर्ण शरणागतीने माझ्याकडे आलेला आहे त्याला मी अभय देतो. आणि असं अभयदान दिलं की युद्धापूर्वीच विभीषणाला लंकेचा राजा म्हणून जाहीर केलं, त्याला राज्याभिषेक केला, त्याला सगळी श्री प्रदान केली. आणि म्हणून रामाची पावले ही जशी आश्रय घेण्याजोगी आहेत, तशी तू माझ्या पावलांचंही रक्षण कर. म्हणून पादो विभीषण श्रीध. विभीषणाने जसं तुझ्या पावलांचा आश्रय घेतला, तसं मलाही तुझ्या पावलांचा आश्रय घेऊ दे. आणि म्हणून तू माझ्या पावलांचं रक्षण कर. पादो विभीषण श्रीध. आणि शेवटचा मंत्र फार महत्वाचा आहे, पातु रामोखिलम वपु. हे रामा, अखिलम वपुहु पातव. वपू म्हणजे शरीर, अखिल वपू माझ्या सर्व शरीराचं तू रक्षण कर. श्रीरामाने माझ्या सर्व शरीराचं सदा सर्व काळ रक्षण करावं. हम्म. चिरोमे राघव पातू पासून कुठपर्यंत, पायापर्यंत माझ्या सगळ्या शरीराचं तू रक्षण कर. आपल्याला माहितीये वाल्या कोळी
हा डाकू होता. आणि तो मारायचा आणि मारल्यावर एक दगड त्या रांजणात टाकायचा. त्याचे असे रांजणच्या रांजण भरलेले होते आणि तो सगळे लुटून घ्यायचा. तर नारद मुनी तिथे कर्मधर्म संयोगाने जातात. त्यांच्याकडे काहीच नसतं, त्याच्यामुळे ते त्याला उपदेश करतात, हे काय करतोयस तू? प्रभू रामचंद्रांची उपासना कर, राम राम म्हण. तर तो म्हणायला जातो, त्याला म्हणताच येईना. तो म्हणतो मला नाही जमत. म्हणजे म्हणाले काय जमतं तुला? तो म्हणतो मला मरा मरा जमतं. ठीक आहे म्हणाल, मरा मरा म्हण, मनात भावना रामाची ठेव. असं केलंस तरी सुद्धा तुला फायदा होईल. आणि तो मरा मरा म्हणून का जप केलेला वाल्मिकी वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होता आणि 100 कोटी श्लोकांचं रामायण लिहितो. एवढी त्याला शक्ती प्राप्त होते. तेव्हा आपण या 5.5 श्लोकांच्या माध्यमातून षटचक्र जागृतीच्या सुद्धा प्रक्रियेची माहिती करून घेतली आणि रामाने कसं माझ्या शरीराचं रक्षण करावं, कशी विशेषणं उदकौशिक ऋषींनी ह्याच्यात वापरले, त्याने आपल्या प्रत्येक शरीराच्या भागाचं रक्षण कर अशी प्रार्थना केली आपण. आणि त्याला जोडून षटचक्र जागृतीच्या साठी म्हणून सुद्धा हे जे मंत्र आपण जपले, म्हणजे जप केला, अतिशय श्रद्धेने केला, तर षटचक्र जागृतीला सुद्धा याचा फायदा होतो. फक्त आपण ज्या वेळेला षटचक्राची साधना करतो तेव्हा मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जातो. इथे उलटी आहे, शिरोमे राघव पातूपासून पायापर्यंत आहे. अशा पद्धतीने ही षटचक्र जागृतीची अवस्था ही या राम कवचामध्ये दिलेली आहे. असं हे राम कवच आपण नेहमी म्हणावं. काय मिळेल त्याच्यामुळे? एतान राम बलोपेताम रक्षाय सुकृती पठेत सचिरायुष सुखी पुत्री विजयी विनयी भवे. म्हणजे श्रीरामांच्या सामर्थ्याने राम बलोपेता रक्षाय सुकृती पठेत. सुकृती पठेत, सुकृती म्हणजे काय? पुण्यवान. जे पुण्यवान या रामरक्षेचं पठण करतील. कशी रामरक्षा? श्रीरामांच्या बलाने युक्त, एतान राम बलोपेता, श्रीरामांच्या बल सामर्थ्याने युक्त अशी रामरक्षा जे पुण्यवान वाचतील ते काय होतील? सचिरायू. ते चिरायू होतील, म्हणजे दीर्घायू होतील, सुखी होतील, चिरायू सुखी, पुत्री होतील, पुत्रवान होतील, विजयी होतील, त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना विजय प्राप्त होईल, विनयी होतील, ते विनयशील होतील. तेव्हा पुत्रवान, यशस्वी, विनयशील असे होतील. सुकृती म्हणजे पुण्यवान. जन्मजन्मांतरात परमेश्वर भक्ती करणे म्हणजे सुकृत. आपल्या सगळ्या गदरे सुकृती आहेत, पुण्यवान आहेत. जन्मजन्मांतरेचं पुण्य आहे आपलं, की आपल्याला रामाचं गुणगान गायला संधी मिळते आणि आपण करतोय, नाही का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, असं म्हणतात. हे जन्मजन्मांतरीचं पुण्य आहे. असे पुण्यवान त्यांनी जर रामरक्षा म्हटली, जी रामाच्या बलाने युक्त आहे, तर ते विजयी होतील, ते दीर्घायू होतील, ते पुत्रप्राप्ती होतील त्यांना, ते विनयी होतील, ते विजयी होतील. असं अशी फलश्रुती याच्यामध्ये, या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. पुढे ते म्हणतात, पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम राम नामभिः. पाताल म्हणजे पातालात राहणारे, भूतल म्हणजे पृथ्वीवर राहणारे, व्योम म्हणजे आकाशात राहणारे, कोण? चारिण म्हणजे राक्षस.
छद्मचारिण असे पण दुष्ट वृत्तीचे, क्रूर असणारे, अंतरिक्षामध्ये राहणारे, वामशक्ती असलेले आणि छद्मचारिण म्हणजे काय, सूक्ष्म रूपाने असलेले जीवजंतू वातावरणातले, म्हणजे इंग्रजीत काय, व्हायरस. कळेन हे व्हायरस, म्हणजे आता करोना व्हायरस, हे सगळे वातावरणातच पकडलं ना त्यांनी आपल्याला. असे हे वातावरणात असणारे सगळे दुष्ट छद्मचारिण न द्रष्टुमपि शकता असते, हे आमच्याकडे पाहूही शकणार नाही. इतकी तुमची ताकद निर्माण होईल रामरक्षेने. तेव्हा रामरक्षा पठण करणाऱ्या, रामनाम घेणाऱ्या रामभक्तांकडे हे दुष्ट नुसते पाहू देखील शकणार नाही. न द्रष्टुमपि शकता असते. रक्षितम रामनामभिः, रामनामाचं हे जर यांनी त्यांचं रक्षण होईल. असा अशी ही फलश्रुती. दुसरी. तिसरी फलश्रुती काय, रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापेर भुक्तिम मुक्तींच विंदती. तीन रामाची विशेषण वापरले. राम इति रामभद्रेति रामचंद्रेति. राम, रामभद्र आणि रामचंद्र यापैकी कोणत्याही नावाने वा स्मरण जर श्रीरामांचे स्मरण केले तर, म्हणजे रामरक्षा म्हटली तर, नरो न लिप्यते पापे, असे नर म्हणजे असे मनुष्य जे राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावाने स्मरण करतात रामाचं, त्यांना पाप न लिप्यते, म्हणजे त्यांना पाप लिप्त करू शकणार नाही, लिंपू शकणार नाही. म्हणजे सर्व प्रकारच्या पापातनं त्यांची मुक्ती होईल. आणि कशी, भुक्तिम मुक्तींच विंदती, त्यांना सर्व सुख सोयी मिळतील. भुक्ती म्हणजे या या जगातल्या सगळ्या सुखसोयी या प्राप्त होतील. मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. आणि शेवटी त्यांना मुक्ती मिळेल आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होईल. राम, रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण, यांचं स्मरण केलं तर पाप त्यांना लिप्त करू शकणार नाही आणि त्यांना सर्व भौतिक सुख प्राप्त होतील. त्यांना शेवटी मोक्ष प्राप्ती होईल. असं हे ही फलश्रुती याही श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि पुढे जगज्जैत्रैक मंत्रेण राम नामनाभिरक्षितम यः कंठे धारये तस्य करस्था सर्व सिद्धया. जगज्जैत्रेक मंत्रेण, अखिल जगाला जिंकणाऱ्या, असा हा मंत्र आहे. जगात कुठेही गेलं तरी राम नामनाभिमंत्रेण रक्षितम, राम नामाच्या मंत्राने, उच्चाराने रक्षण होतं. आणि कसं, राम नामनाभि म्हणजे राम नाम अभिमंत्रित. अभिमंत्रित म्हणजे काय, काय करायचं अभिमंत्रित, तर एखादा गंडा किंवा अंगारा करायचा, अभिमंत्रित, रामांच्या नावाने अभिमंत्रित. किंवा एखादा ताईत, जो कोणी असा गंडा गळ्यात घालील, जो कोणी असा ताईत गळ्यात घालील, किंवा जो कोणी असा अभिमंत्रित अंगारा करून लावेल,
त्याचं सगळ्या जगात रक्षण होईल. त्याचं सगळ्या जगात रक्षण होईल. या कंठे धारयेतस्य. आता त्याचा आणखीन एक अर्थ काय की राम नाम तुम्ही जर कंठात धारण केलं, एक तर अभिमंत्रित, म्हणजे तुम्ही अंगाराला धुपारा लावला किंवा हे केलं मंत्राने तरी रक्षण होईल, किंवा जर तुम्ही राम नाम कंठात धारण केलं तर तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होईल. या कंठे धारये तस्य करस्था सर्व सिद्धया. सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. कोणी धारण केलं होतं कंठात राम नाम? भगवान शंकरांनी. इतका दाह होत होता, तो राम नाम कंठात धारण करून शेवटी दाह शमला त्यांचा. तोपर्यंत त्यांचा दाह शमला नाही. तसं तुम्ही जर हे कंठात धारण केलं तर तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कोणत्या सिद्धी आहेत? प्रामुख्याने 8 सिद्धी आहेत असं म्हटलंय. अणिमा. अणिमा म्हणजे शरीर सूक्ष्म करणे. महिमा म्हणजे शरीर मोठं करणं, पर्वतप्राय करणं. लघिमा म्हणजे शरीर अतिशय सूक्ष्म करणं. सूक्ष्म म्हणजे अगदी जंतू एवढं लहान करणं. प्राप्ती म्हणजे सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री देवतांना प्राप्त करणं, म्हणजे सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात घेणं. गरिमा म्हणजे शरीर खूप जड करणं. ईशिता. ईशिता म्हणजे कशावरही शक्ती प्राप्त करणं, कशावरही प्रभुत्व. काही सांगा मला, माझं त्याच्यावर प्रभुत्व आहे अशी शक्ती. वशिता म्हणजे कोणालाही वश करून घेणं. प्रकाम्य म्हणजे ज्या सुखाची इच्छा करावी ते सुख, अमर्याद सुख तुम्हाला प्राप्त होतं, असं प्रकाम्य. अशा ह्या 8 सिद्धी आहेत. या 8 सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्ही रामनामाचा जप कंठात धारण केला तर. जगत जैत्रेक मंत्रेण, जग जिंकणारा मंत्र, राम नामनाभिरक्षितम यः कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धया. जगात कुठेही तुमचं रक्षण होईल. आणि मग शेवटचं फलश्रुती आहे, वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभतेर जय मंगलम. वज्र पंजर नामेदम. पंजर म्हणजे पिंजरा. कसा पिंजरा? वज्रासारखा कठीण. इंद्राचं वज्र किती कठीण होतं, जे मारलं असता मोठमोठ्या पर्वतांचं चूर्ण होऊन जातं, असं वज्र. असं हे वज्र, एवढ्या कठीण वज्राचा जर पिंजरा केला, तसा पिंजरा म्हणजे हे राम कवच आहे. वज्र पंजर नाम इदम राम कवचम स्मरे. असं राम कवच जे वज्रपंजर आहे, ते जो स्मरण करील, अव्याहताज्ञ सर्वत्र, तसे हे रामरक्षा स्तोत्र, याचे नुसते स्मरण जो करील, अव्याहताज्ञ सर्वत्र लभतेर जय मंगलम. नुसतं स्मरण जरी केलं, त्याची आज्ञा अबाधितपणे सर्वत्र मानली जाईल आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून त्याचे मंगल होईल. अव्याहताज्ञ, अव्याहतपणे जो हे राम कवच स्मरण करील. राम कवचम स्मरेत म्हटलंय, पठेत नाही म्हटलं. म्हणजे केवळ तुम्ही स्मरण केलं जरी अव्याहत, जेव्हा आठवण येईल तेव्हा रामकवचाचं स्मरण केलं, तरी तुम्हाला सर्वत्र जय प्राप्त होईल आणि तुमचं सर्वत्र मंगल होईल. अशी ही 5 श्लोकांची फलश्रुती या ठिकाणी 9व्या श्लोकापर्यंत रामकवच आहे आणि 10व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत त्यांनी फलश्रुती दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने इथे हे रामकवच समाप्त होतं. वज्रपंजर नाम इदम यो राम कवचम स्मरे.
इथे त्यांनी रामकवच हा शब्द टाकला. आणि जो हे रामकवच म्हणेल त्याचं सगळं मंगल होईल असं म्हटलेलं आहे. त्याची आज्ञा अव्याहत सर्वत्र मानली जाईल. मानव, जड, अचेतन सगळे त्याची आज्ञा पाळले. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेतू बांधताना फक्त दगडावर रामाचं नाव लिहिलं आणि स्मरण केलं आणि दगड टाकला, तो तरंगला. अशा पद्धतीने अहिल्या शिळा झालेली होती, केवळ पादस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. तेव्हा अशा रीतीने सर्वत्र अव्याहत त्याची आज्ञा मानली जाईल आणि तुमचं सर्व रक्षण होईल. अशा पद्धतीने या 5 श्लोकांमध्ये याची फलश्रुती ती पण अतिशय व्यवस्थित आणि अतिशय सुंदररित्या वर्णन केलेली आहे. आणि म्हणून आपण नेहमी आपल्या साधनेमध्ये रामकवच म्हणावं आणि फलश्रुतीही म्हणावी. नेहमी फलश्रुती म्हणायची असते शेवटी. जसं आपण नाही मनाचे श्लोक येते, शेवटचे 5 मनाचे श्लोक ही फलश्रुती आहे. तसं प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती आहे. ती फलश्रुती म्हणावी म्हणजे ती प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली तर आपलंच जीवन खूप चांगलं होणार आहे. आणि म्हणून नित्य नेमाने रामरक्षा म्हणावी, रामकवच म्हणावं आणि आपलं जीवन मंगलमय करावं. तेव्हा हा भाग आपण या ठिकाणी समाप्त करतोय. प्रभू रामचंद्र की जय. रामचंद्रांना मनोमन वंदन करूया आणि आजचं हे रामकवचाचं विवेचन इथे समाप्त करूया.